नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते श्रीवर्धन तालुक्यातील कर्लास गावात विकास कामांचा शुभारंभ। महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून व्यक्त केला आनंद। श्रीवर्धन तालुक्यात सध्या विकास कामांचा धडाका सुरू आहे। राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कुमारी अदिती वरदा सुनील तटकरे यांनी आज श्रीवर्धनमधील विविध गावांचा दौरा केला। या दौऱ्यादरम्यान कर्लास गावातील ग्रामस्थांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करत त्यांनी विविध विकास कामांचे लोकार्पण केले। यावेळी महिलांनी केलेल्या उत्स्फूर्त स्वागताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। श्रीवर्धनच्या लोकनेत्या आणि राज्याच्या कॅबिनेट मंत्री अदिती तटकरे यांचे कर्लास गावात आगमन होता चौघं गाव उत्साहात नाऊन निघालं। लेझिमचा ताल, ढोल ताशांचा गजर आणि सनईच्या मंगल सुरावलीत मंत्री महोदयांचे जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी गावकऱ्यांनी अदितीताईंवर फुलांचा वर्षाव करत आपले प्रेम व्यक्त केले। या दौऱ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे कर्लास गावातील 2 महत्त्वाच्या कामांचे लोकार्पण। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 6 लाख रुपये तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला व्यावसायिक सभागृहासाठी 5 लाख रुपयांचा निधी मंत्री अदिती तटकरे यांनी उपलब्ध करून दिला होता। आज या दोन्ही कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन यांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडले। मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, आज कर्लास गावातील ही गर्दी आणि विशेषतः महिला भगिनींचे हे प्रेम पाहून मन भरून आले। जेव्हा इतक्या प्रचंड संख्येने माता भगिनी एकत्र येतात तेव्हा आपण काहीतरी चांगले काम करतो याची ही पोचपावती असते। महिला व्यावसायिक सभागृहाच्या माध्यमातून गावातील महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील याचा मला सार्थ अभिमान आहे। यावेळी व्यासपीठावर नवनिर्वाचित सभापती श्री सुचिन कीर आणि तालुका अध्यक्ष श्री मंदार तोडणकर यांची प्रमुख उपस्थिती होती। पदभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा तालुक्यातील पहिलाच दौरा असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य सौ वासंती गुणाजी यांच्यासह कर्लास गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता। एकूणच मंत्री अदिती तटकरे यांच्या या दौऱ्याने कर्लास गावातील विकासाला नवी गती मिळाली असून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदेश घोलप, श्रीवर्धन। तितकेच आता रस्त्याचं काम आपल्या त्यांनी केलं ते आपलं त्या निमित्ताने पूर्ण होणार आहे। त्यामुळे पुढेही अशाच पद्धतीने आपण काम करत राहू। मी क्रिकेटचे काही तिथं बॅनर बघितले, तरुणांचाही या निमित्ताने मी आवर्जून उल्लेख करीन की बऱ्याचशा वेळेला गावातल्या तरुण मंडळी आणि मुंबईतली तरुण मंडळी यांना एकत्रित येण्याची हे फार कमी मिळत असते। कारण नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने मोठ्या पद्धतीनं मुंबईकर तिथं राहतात, ग्रामस्थ इथं काही आपली वडीलधारी मंडळी असतात। पण क्रिकेटच्या माध्यमातून आता तुम्ही हा जो टुर्नामेंट आयोजित केली त्याच्यानी तरुणांना सुद्धा, मग गावातल्या आणि इथल्या विभागातले मुंबईतल्या तरुणांना सुद्धा त्या निमित्ताने क्रिकेटच्या माध्यमातून एकत्रितपणाने येण्याची संधी ही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिली। त्याप्रमाणे पूजा असते, त्याच वेळेला जर त्याचं उद्घाटन तिथपर्यंत झाला तर तो आणखीन चांगल्या पद्धतीनं तिथे आपल्याला कार्यक्रम करता येतील। आणि मला एका गोष्टीचा विशेष आनंद आहे, मंजूर झालाच होता, आज ना उद्या झालाच असता, पण आजच्या या दिवशी जेव्हा गावकऱ्यांची, ग्रामस्थ, मुंबईकरांची अपेक्षा होती त्याच कालावधीपर्यंत तो पूर्ण होऊ शकला याचा हा कार्यक्रम घेता आला याचं नक्कीच आम्हाला मनापासूनचा आनंद आहे। तुमच्या सगळ्यांच्या हस्ते, तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या सभा मंडपाचं उद्घाटन झालं असं मी आणि आदरणीय तटकरे साहेबांनी मंदिर